आणि मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। मोडकसागर धरण आता अगदी तुडुंब भरून वाहू लागलेला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली असं म्हणावे लागेल। 2:07 गेट नंबर 5 तर 2:14 गेट नंबर 4 मधनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। वाडा तालुक्यातील वैतरणा नदीकाठी असलेल्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तानसा धरण देखील ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटताना बघायला मिळते। मोडकसागर तुडुंब भरलेला आहे। तर सोलापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी सध्या पुढे येते। पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणामध्ये दौंड येथून 19,830 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग येतोय। त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 1% वाढ झाली आहे। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 54.57% इतकी आहे। तर दौंड येथील विसर्गामुळे पाण्याच्या पाणी पातळीत एक मोठी वाढ बघायला मिळते। उजनीतील पाण्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीत भाविकांना स्नानासाठी चांगलं पाणी आता उपलब्ध झालेलं आहे। तर वसई विरार शहराला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। शहरातले मुख्य रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेत। विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जुना विवा कॉलेज मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। नालासोपाऱ्याच्या गालानगर आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर वसई विरार शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। वसई विरार शहराला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही ताजी दृश्य आहेत वसई विरारमधली। विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विवा कॉलेज हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सोबतच नालासोपाराचा काही सखल भाग आहे, विशेषतः गालानगर सारखा जो परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे वसई विरार शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। रात्रभर पाऊस सुरू होता। आज सकाळपासून सुद्धा पावसाची संततधार वसई विरारमध्ये सुरूच आहे।